तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हंडाभर पाण्यासाठी महिलांची वनवन भटकंती सुरू आहे। सिरगम गावामध्ये पाणी आहे। जलजीवन मिशन योजनेसाठी हजारो रुपये खर्च झाले, मात्र गावात थेंबभरही पाणी आलं नाही। ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यानंतर मोर्चा काढला। हिंगोलीमध्ये हा प्रकार घडला। हिंगोलीतील महिलांनी पाण्यासाठी एल्गार पुकारला। हिंगोली तालुक्यातील सिरसम गावातील महिलांनी डोक्यावर हंडा आणि घागर घेत जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं होतं। या महिलांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना संतप्त सवाल उपस्थित करत आम्हाला पाणी द्या अशी मागणीही केली। तर पाणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 वर्षापासून जलजीवन मिशन अंतर्गत कामं मोठ्या प्रमाणात केले गेलेले आहेत आणि अनेक गावांमध्ये जे आहेत ते जलजीवन मिशनचे कामं कंप्लीट झालेले आहेत, काही अर्धवट राहिलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये शासनाच्या वतीनं टँकर मुक्त गाव करण्याचा संकल्प घेतला होता। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की हिंगोली तालुक्यातल्या सिरसम बुद्रुक या गावामध्ये टँकर शिवाय पाणी मिळत नाहीये आणि वयोवृद्ध महिला असतील, तरुण नागरिक असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, हे भटकंती करत आहेत पाण्यासाठी आणि याच गावामध्ये जे आहे ते टँकरनं पाणी विकत घेतल्या जाते। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते महिला सकाळचं काम सोडून पाण्यासाठी वनवन भटकत आहेत। वयोवृद्ध महिला असतील, काही नागरिक असतील, अनेक महिलांचे जे आहे ते पाणी आणण्यासाठी त्यांना खेटे घ्यावे लागत आहेत। ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत तर दिवसभर कामाला जात असतात आणि ते सकाळी पाण्याच्या शोधामध्ये जात असतात। विद्यार्थ्यांना शाळेची तयारी करायची असते, त्यांच्या मालकांना शेतामध्ये जाण्यासाठी ती देखील तयारी करायची असती। अशा असंख्य संकट असताना शासनानं याच जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची या ठिकाणी दुर्लक्ष देखील झाल्याचं दिसत आहे आणि म्हणून याच गावामध्ये जे आहे ते भीषण पाण्याची टंचाई आहे। या ग्रामस्थांना, या महिलांचं एकच मागणं आहे की आम्हाला फक्त पाणी पाहिजे, याशिवाय दुसरं काहीही मागणी नसताना या गावामध्ये मागील 2 वर्षापासून जलजीवन मिशन अंतर्गत काम झालेलं आहे आणि त्या कामाचा जो आहे ती या ठिकाणी पाण्याची मोठी अडचण देखील निर्माण झालेली आहे। आता या गावातील नागरिकांना, याच गावातील असेल संपूर्ण जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे अनेक नागरिकांना पाण्याची तीव्र अडचण जाणवत असताना प्रशासन आता यांची अडचण कधी दूर करणार आहे आणि याच ग्रामस्थांना पाणी कधी मिळणार आहे याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, सिरसम बुद्रुक, हिंगोली। तर इथल्या महिलांसोबत आणि ग्रामस्थांसोबत बातचीत केली आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। ते पाहूयात। हिंगोली तालुक्यातील सिरसम या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्यानं अनेक ग्रामस्थांना जे आहे ते पाण्याची भटकंती देखील करावी लागत आहे। महिला ज्या आहेत ते हंडाभर पाण्यासाठी वनवन देखील फिरताना या ठिकाणी दिसत आहेत। मी उभा आहे या सिरसम गावामध्ये, आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, या ठिकाणी तुम्ही आता हंडा घेऊन जात आहेत, कसा या ठिकाणी पाण्याचा त्रास आहे, काय सांगाल? माझं नाव सुनीता गजानन सूर्यवंशी, राहणार सिरसंभू। आम्हाला पाण्याची टंचाई आहे। गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला पाणी मिळालं नव्हतं। जानेवारी महिन्यापासून पाणी आमचं गेलेलं आहे। आम्हाला 5 वर्ष झाले पाण्याचा लय त्रास आहे। आम्हाला 5 वर्ष झाले पाणी नाही आमच्या गावाला आणि या वर्षी सुद्धा तसंच झालं। आम्हाला वाटलं की या वर्षी तरी आम्हाला भरपूर पाणी भेटेल, पण पाणी काय आम्हाला भरपूर भेटेना। म्हणजे आम्हाला शेतात जावं लागते। शेतातून 6 वाजता आल्याच्या नंतर आम्हाला पाण्यासाठी विहिरीवर जावं लागते। तिथून नाही तर काम केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आम्ही पाणी कुठपर्यंत विकत घ्यायचं? वर्षा परत आम्हाला अशीच भटकंती सुरू आहे। आमचे लेकरं वनवन पाण्यासाठी फिरत आहेत। या ठिकाणी महिलांनी जे आहे ते पाणी पुरवा असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे। काही महिला आहेत। आजी, तुम्ही आता पाणी घेऊन जातायत, या वयामध्ये हंडा घेऊन जातायत, कुठून पाणी आणताय, कसं?
शेतातून पाणी आणतो साहेब. आम्हाला का नाही पाण्याचा थेंब नाही, बोर नाही, हापसी नाही, काही नाही. शेतातून येऊन शेतात तेच पाण्याला जातो हांडी घेऊन. त्याच्यानं आमच्या आता टोंगळे दुखायले तर मग गावामध्ये योजना आली होती ते योजनेचा नळ आहे का नाही? आता एवढी नळ हाय नळ मात्र त्याला पाणी नाही. मग आता पाणी कसं विकत घेताय का कसं? आता इकत घेतो आम्ही पाणी. पाण्याची एवढी अडचण होत आहे, नेमकं कसं आता या ठिकाणी पाणी मिळत आहे? जे जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना राबवली होती सरकारने, ती योजना आतापर्यंत 23-24च्या काळातली पूर्णतः काम झालेलं नाही. कुठेही बी 40-60% काम करून 90% रक्कम उचललेली आहे आणि उर्वरित जे कामाचा जे भाग आहे तो जशाल तसा आहे. आता सध्या पाईप सर्वच म्हणजे पाणी सोडायचा काही प्रश्नच नाही, त्याचा सोडण्याविषयी काहीच नाही. आणि म्हणतात आज देऊ उद्या देऊ पाणी, पाण्याचा अजून काहीही सुरुवात झालेली नाही. तर माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आपण ताबडतोब ही अशी भटकंती होत राहिली तर आमचं काही खरं नाही साहेब. आम्हाला पाण्याविषयी दुसरा पर्याय नाही. नागरिक असतील, महिला असतील, वयोवृद्ध महिला असतील, यांना पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता प्रशासन या ग्रामस्थांकडे कधी पाहणार आहे आणि यांना पाण्याची व्यवस्था कधी होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली. तर इथल्या महिलांसोबतच ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केलेला आहे, तोही पाहूयात. आम्ही 27 जानेवारीला पहिलं निवेदन दिलं होतं की आमच्या गावात 2 हप्त्यापासून पाण्याची टंचाई आहे. गावातल्या याचा जलजीवन मिशनचा बोजवारा उडलेला आहे आणि जलस्वराज्य प्रकल्पाचं पाणी येत होतं ते पाणी संपलेलं आहे. तिथल्या आमच्या विहिरीचा पाण्याचा स्रोत संपलेला आहे असं त्यांना निवेदन देऊन सांगितलं होतं. 10 तारखेपर्यंत जर आमचं पाणी नाही आलं, आम्हाला पाण्याची व्यवस्था जर झाली नाही, शासनानं आमच्या पाण्याची व्यवस्था केली नाही, तर आम्ही त्यांना घागर मोर्चाचं निवेदन दिलेलं होतं. सध्या पाण्याची व्यवस्था काय आहे? सध्या पाण्याची व्यवस्था शिवारातल्या विहिरीवरून गावातल्या महिला, बालवृद्ध सगळे शेतातल्या विहिरीवरून हांड्यानं पाणी, कळशीनं पाणी भरत आहेत. आज आमच्या गावातले 4-5 वर्षाचं मूल पण सोबत घेऊन जाऊन तिथून पाणी तिथं त्याला आंघोळ घालून घरी आणण्याची व्यवस्था सध्या प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला तात्काळ पाणी द्या. कारण आता 10वीचे 12वीचे पेपर चालू आहेत आणि आमच्या मुलांना शिक्षणासाठी 10वी-12वीच्या पेपरला पाठवायचं, शेतातले कामं करायचे का पाणी भरायचं. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत तात्काळ 15 तारखेपर्यंत पाणी द्या, अन्यथा आम्ही 15 तारखेला ग्रामपंचायत, 16 तारखेला ग्रामपंचायतवर साखळी उपोषण करणार आहेत. हे मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर पाणी मिळत नसल्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी आधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. 10 तारखेपर्यंत पाणी द्या असं म्हटलं होतं, अन्यथा आंदोलन करू असं म्हटलं होतं. पाणी मिळालं नाही. त्यानंतर या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन सुद्धा केलं होतं. नंतर या समस्येवर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी काय उत्तर दिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. जलजीवन मिशनमध्ये आपल्याकडे योजना जी आहे ते शासनाकडून लागू झालेली होती, परंतु आता जे आहे बरेच ठिकाणी अशा आहे ज्या ठिकाणी जे आहे जलजीवन मिशन पासून काही ठिकाणी काम जे आहे कंप्लीट नाही आहे. अशाप्रमाणे आम्हाला लोकांनी बरेच वेळा निवेदन दिलेलं आहे. आम्ही प्रत्येक निवेदनवरती जे आहे भर देतोय आणि त्याच्यामध्ये स्वतः मी आहे, CU जिल्हा परिषद आहे, स्वतः आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट पण करतो आणि तात्काळ जे काम लवकरात लवकर होऊ शकतात त्याच्याप्रमाणे जे आहे आम्ही यंत्रणाला आदेशित पण करू लागलोय आणि बरेच आपले आता जलजीवन मिशनची जी स्कीम्स आहे ते लवकरात लवकर संपवून पण लागली. सर, जिल्हाभरामध्ये टँकर मुक्त करायचा असा एक सरकारचा निर्धार आहे, परंतु त्या गावामध्ये जे आज आहे पाहिलं तर टँकर शिवाय पाणी मिळत नाही. ही शासनाची एक फ्लॅगशिप योजना आहे. त्याच्यामध्ये टँकर मुक्त करण्यासाठी आमचं ध्येय पण आहे की आम्हाला टँकर मुक्त केलंच पाहिजे. कारण जलजीवन मिशनच्या ह्या उद्देशानेच ती जलजीवन मिशन आणली होती की टँकर कुठल्याच गावामध्ये गरज पडणार नाही आणि आपण कुठली पण आता जी आपली स्कीम आहे त्यापासूनच आपल्याला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळेल. तर आपल्यासोबत इथले सामाजिक कार्यकर्ते सिरसमराम पाटील हे जोडलेले आहेत. सिरसमजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. खरं तर अनेक प्रश्न आहेत, मात्र सुरुवातीला हे सांगा की किती वर्षांपासून या ग्रामस्थांची ही समस्या आहे, पाणी या गावामध्ये? नमस्कार सर, मी राम पाटील सिरसम इथून. आज आपण जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर आपण आमच्या गावच्या पाणी प्रश्नासाठी
हा कार्यक्रम राबवला आणि मला बोलण्याची संधी मिळाली. आमच्या गावामध्ये पाणी प्रश्न हा नवीन नाहीये, पण यापूर्वी 2003-4च्या वेळेस ज्यावेळेस जलस्वराज्य नावाच्या योजनेअंतर्गत काम झालं, ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं आजपर्यंत सुद्धा आज आम्ही त्या जलस्वराज्य मिशनच्या कामावरूनच पाणी पितो. पण तिथला पाण्याचा स्रोत हा कमी झाल्यामुळं हे गेले 4 ते 5 वर्षापासून उन्हाळ्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये कमी होतो, तर हा हळूहळू हा वेळ कमी व्हायला आहे. आणि यावर्षी अगदी जानेवारीमध्ये अपेक्षा नसताना सुद्धा जानेवारीमध्ये पाण्याचा तिथला स्रोत संपल्यामुळे पाण्यासाठी सर्व गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. आता याच्यामध्ये जलजीवन अंतर्गत जी योजना दिली आहे शासनानं, जवळपास अंदाजे 3 करोड रुपयाचा निधी आवंटित करून या योजनेमध्ये खरं तर टेंडर प्रक्रियेपासूनच अतिशय म्हणजे मॅच फिक्सिंग केल्यासारखं, सर्वांचं संगनमत असल्यासारखं अशा पद्धतीनं जे टेंडर प्रक्रिया जी पारदर्शकपणे राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीने न राबवल्यामुळे या कामाचा पूर्ण खोळंबा झाला. त्यांच्या जे सध्याचे राजकीय जे नेते आहेत, त्यांच्या जे मर्जीतले ठेकेदार आहेत, त्यांनी हे काम स्वतःकडे घेतले. दुसऱ्या टेंडरवाल्याला दबाव टाकून एक तर कामं मागे घ्यायला लावले. त्यानंतर हे कामं करताना त्यांचा उद्देश कुठेही गावकऱ्याला पाणी मिळावा हा मुळातच नव्हता. त्यांनी या प्रक्रियेमध्ये मात्र रामजी, आता पुढचे 4 महिने जून महिन्यापर्यंत पाऊस येईपर्यंत इथल्या ग्रामस्थांची पाण्याची व्यवस्था कशी होणार आहे? तर आता सध्या तर आमच्या गावकऱ्यामध्ये सर्वजण पाणी कोणी ज्यांना शक्य आहे ते विकत घ्यायलेत. आता आजूबाजूला जरी स्रोत आहेत ते काय आता एखाद्या महिन्याच्या नंतर तर पाणीच भेटणार नाही शिरसम या गावामध्ये. तर आता सध्या आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या दिवशी निवेदन दिलं होतं की जुन्या जलस्वराज्य तर जलजीवन मिशन योजना या ठिकाणी राबवली, मात्र अद्यापही पाणी पोहोचत नाहीये. राम पाटील यांच्याकडे आपण पुन्हा जाऊच. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, 10 तारखेपर्यंत निवेदन दिलं होतं या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना, मात्र ते पाणी देऊ शकले नाहीत. त्यानंतर हे आंदोलन केलं गेलंय. राम पाटील यांच्यापर्यंत आपला पुन्हा आवाज पोहोचतोय. राम पाटीलचा आवाज येतोय? हा विषय पूर्ण करा. पुढचे 3 ते 4 महिने आता ग्रामस्थांसाठी पाणी कुठून आणणार? राम पाटीलचा आवाज येतोय आपल्याला? हॅलो सर, येत आहे आवाज? आला होता मला ते. पाणी तात्पुरती पाणी उपायासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं. त्या दिवशी विनंती केली होती की ते पाणी जुन्या जलजीवन मिशन पर्यंत जलस्वराज्य त्या याच्यामध्ये विहिरीपासून काही खाजगी शेतकऱ्याचे बोरवेल आहेत ते अधिग्रहित करून आम्हाला तात्काळ पाणी पुरवठा देण्यात यावा. ते 24 तासामध्ये शक्य असून सुद्धा आज 4-5 दिवस झाले निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत, आज मी बोलतोय या वेळेपर्यंत सुद्धा गावामध्ये पाण्याचा थेंबही आलेला नाही. आणि जलजीवन मिशनचं काम जर आज चालू केलं तर आमचे ते इंजिनियर साहेब येऊन गेले ज्यांनी आम्ही निवेदन दिल्यानंतर, तर त्यांचा असा दावा आहे की हे कामच अतिशय 40 ते 50% फक्त काम पूर्ण झाले आणि हे इतकं अपूर्ण काम आहे की याला आज जर चालू केलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला पाणी भेटेल. तर आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे सर की गावकऱ्यांना तात्काळ पाण्यासाठी ते बोर अधिग्रहित करून जे 1-1.5 महिना त्याच्यानंतर टँकरची सुविधा उपलब्ध करून जिल्हाधिकारी साहेबांवर आमचा अतिशय विश्वास आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी जबाबदार आहेत, त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे ते आम्हाला गावकऱ्याला पाण्याचा प्रश्न मिटवतील आम्हाला अपेक्षा आहे. आणि आपल्याकडून पण आम्हाला एक छोटीशी अपेक्षा आहे, हा पाणी प्रश्न फक्त शिरसम गावापुरता मर्यादित नसून या योजना नक्कीच जय महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे आणि शिरसम गावाला जोपर्यंत पाणी पोहोचत नाही, मिळत नाही, तोपर्यंत जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुद्धा पाठपुरावा करत राहील. राम पाटीलजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर भंडाऱ्यातील शाळेचा प्रश्न सुद्धा जोपर्यंत सुटत नाही, या ठिकाणी 1ली ते 4थीच्या वर्गांना वर्ग खोळ्या मिळत नाही, तोपर्यंत जय महाराष्ट्र न्यूज चॅनल भंडाऱ्यातील त्या समस्येची सुद्धा पाठपुरावा करत राहील. आणि हिंगोलीमध्ये सुद्धा सिरसम गावात जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पाठपुरावा हा जय महाराष्ट्राचा सुरूच राहील. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.